अतिशय दुर्दैवी बाब आहे की राजकारणाचा स्तर आता घसरू लागलेला आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय घटनांचं जे काही एकंदरीत परिस्थिती निर्माण होते आहे ती आता व्यक्तिगत हेवेदाव्यापर्यंत विषय गेलेले आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. सर, आपल्याबाबत सार्वजनिक चर्चा सुरू आहे, आपण नाराज आहात काय? चर्चा कोण करतंय? पक्षातलेच कार्यकर्ते नाराज आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही तर. पक्ष वगैरे सुधार असा काही चर्चा मी कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसमधून आपण बाहेर पडणार अशी असा कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. बहुमत चाचणीच्या नंतर तुमच्यावरती तुमची कोंडी केली जाते, पक्षांतर्गत विरोध केला जातो, विरोध होतोय. अतिवृष्टीने पुरामुळे नुकसान झालं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नांदेड जिल्हा त्याला अपवाद नाही आहे. मोठ्या प्रमाणावर अजूनही पंचनामे होणं बाकी आहे आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मागील शासनापेक्षा जास्त रक्कम त्यांनी द्यावी तर त्यांनीच सांगितलं आहे. त्यामुळे आता त्यांची कृतीमध्ये हा निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. संजय राऊतांना काल ईडीनं अटक केलेली आहे, काय प्रतिक्रिया? अतिशय दुर्दैवी बाब आहे की राजकारणाचा स्तर आता घसरू लागलेला आहे आणि ज्या पद्धतीने राजकीय घटनांचं जे काही एकंदरीत परिस्थिती निर्माण होते आहे ती आता व्यक्तिगत हेवेदाव्यापर्यंत विषय गेलेले आहेत. ही दुर्दैवी बाब आहे. सर, आपल्याबाबत सार्वजनिक चर्चा सुरू आहे, आपण नाराज आहात काय? चर्चा कोण करतंय? पक्षातलेच कार्यकर्ते चर्चेला काही महत्त्व नाही. पक्ष वगैरे सुधार असा काही चर्चा मी कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेसमधून आपण बाहेर पडणार अशी सार्वजनिक चर्चा. कुठलाही निर्णय मी घेतलेला नाही. बहुमत चाचणीच्या नंतर तुमच्यावरती तुमची कोंडी केली जाते, पक्षांतर्गत विरोध केला जातो, विरोध होतोय.